श्रद्धाच कॉर्नर या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत करत आहे. तर आजचा ब्लॉग हा स्पेशल होणार आहे, कारण आज आपण जात आहोत बाप्पा बघायला. आज आमचं दोघांचं अचानकच ठरलं, तर जातच आहोत. तर मी ठरवलं छोटासा ब्लॉग करायचा, म्हणून आता थोड्याच दिवसात बाप्पांचं आगमन होणार आहे ना, म्हणून आम्ही जातोय. आपण जिथे जातोय ना, ज्या गावात, त्या गावाचं नाव बेन्से आहे. ते आमच्या गावापासून किमान 7-8 किलोमीटर अंतरावर असेल. आणि त्यांचा पिढ्यानपिढ्यांचा छोटासा कारखाना आहे. ते गणपती तिथेच बनवतात आणि पेंट देखील करतात. आणि आम्ही पण जेव्हापासून इथे गणपती आणतो, म्हणजेच आमच्या आजोबांच्या पिढीपासून, तर ते देखील गणपती तिथूनच आणतात. तर आपण जाऊया आणि तिथेच जाऊन सविस्तर माहिती त्यांना विचारूया. तर चला मग. हे बघा, हे भाऊ आपल्याला सांगतील गणपतीबद्दल त्यांचा एवढ्या वर्षाचा एक्सपिरियन्स, ते कलरिंग कसे करतात, कसे दागिने लावतात. तर सांगा भाऊ. माझं नाव सिद्धेश भोय. माझ्या माहितीप्रमाणे मी आता 27 वर्षाचं झालं आहे. 27 वर्षापासून मी 15 वर्ष मी हा काम करतो. त्याच्या आधी माझं काम पप्पा करायचे, त्याच्या पहिल्या आजोबा करायचे, त्यानंतर बाप्पा करायचे. आता मी गणपतीला पेंटिंग करतो, म्हणजे गणपतीला आता आम्ही गोल्डन लावतो. गोल्डन लावायच्या आधी आम्ही त्याला शाई तेल लावतो. शाई तेल लावल्यानंतर आम्ही गोल्डन सोनं चढवतो. त्याच्यानंतर आमचं हे बाकीचं काय आहे काम, आखणी, हे कलर, हे आमचे पप्पा करतात. आता याचं झालंय काय काम बाकी, आता फक्त डोले काढायचे. त्याच्यानंतर आता आमचा गणपती रेडी होतो. तुम्ही गणपती आणता? आम्ही आणि गणपती पेनवरून आणतो. हे बघा, हे जे गणपती आपल्याला दिसत आहेत ना, हे सर्व पेन हमरापूरचे गणपती जे फेमस आहेत, सर्वीकडे प्रसिद्ध आहेत. पेन हमरापूरचे गणपती म्हणजे मस्त गणपती. तर हे गणपती सर्व तिथूनच येतात. आणि त्याच्यानंतर ते इथे आल्यानंतर त्याला काही जी पॉलिश करायची असेल, कलरिंग असेल, ते इथे आल्यानंतर. तर आता ह्या गणपतीचं काय काय काम बाकी आहे? आता काय नाही, आता फक्त या गणपतीचा गोल्डन झालं तर आपण ते रेडी. हे आता आम्ही मे महिन्यापासून सुरुवात करतो गणपतींना. म्हणजे मे महिन्यात आम्ही गणपती आणतो, त्याच्यानंतर लास्ट एंडिंगला आम्ही एंडिंगपर्यंत यांची पॉलिश होऊन रेडी होतात. त्याच्यानंतर आम्ही पॉलिश मारली की त्यानंतर आम्ही व्हाईट चढवतो, म्हणजे अस्तर त्याचा. त्याच्यानंतर आम्ही हे बारीक स्वरूप काम करतो. त्याच्यानंतर आम्ही ज्याला धोतर हवं असेल, ज्याला जसं हवं असेल तसं ते करून देतो. मस्त गणपती आहे. जशी त्याची रिक्वायरमेंट असेल ना, तसं ते करून देतात. फेटा बोला, धोतर बोला, म्हणजे ज्याची त्याची कामं असं. कलर आम्हाला चेंज पाहिजे तर कलर आम्ही चेंज करून देतो. पण पाहिजे फेटा लावायचा आहे तर फेटा पण लावून देतो. पण फेटा लावणार त्यांचे वडील लावतात. आणि एवढं फाईन ना आम्हाला फेटा येतं लावायला. आणि लाईट आमची अशी आहे, लाईट जात आहे. मस्त गणपती आहे छोटीसा. ह्याला गोल्डन पण लावलेला आहे. टोपीचा ह्याला आपण ह्याच्यात फ्लोरेशन मध्ये कलर दिलेला आहे. टोपी म्हणजे वेलवेटची पाहिजे पण ते फ्लोरेशन मध्ये दिलाय, धोतर दिलाय, सुंदीर लावलाय, शाल दिलाय. त्याच्यानंतर आपण ओरिजिनल चिंबोरीचा कलर दिलेला आहे. आपल्या खारीमध्ये असतो ना, त्याचा एकदम ओरिजिनल वाटते ती समोरून बघाल तर. बघा, आता फक्त ह्याचं काम झालंय फक्त डोल्यांचं. हा गणपती आपला एकदम रेडी होणार. आणि नाम बाकी आहे ना? हा, ते बाकी सगळं ते नंतरच येणार, डोल्यांची आखणी झाल्यानंतर. तर ह्या बाप्पाची फक्त आखणी आणि नाम, जे बाप्पावर असतं त्याला नाम बोलतात, ते बाकी आहे की हा बाप्पा रेडी. ओके. त्याच्यानंतर हा गणपती राम मंदिर आहे. या राम मंदिरचं पण आपलं काम झालेलं आहे, फक्त गोल्डन बाकी आहे त्याचा. आणि आपले डोल्यांचं काम बाकी. बाकी सगळं रेडी झालेलं. ही एक मूर्त बघा, ही एक नवीन बघायला भेटेल तुम्हाला, राम मंदिरवर आधारित आहे.
बघू शकता तुम्ही. हा पण गणपती छान आहे. हा एक बघा, मला गणपती हा एक आवडला. मस्त आहे ना, छोटूसा क्यूट एकदम. त्याची सध्या पेंटिंग सुरू आहे. तर डोळ्यांची आखणी बाकी आहे अजून. अस्तर त्याने चढवलेलं आहे, त्याला पेंटिंग येईल. ह्याला धोतरला पेंटिंग येईल. नंतर ओरिजिनल जसं असतं तसं कलर होईल. त्याच्यानंतर हा वर जो टोपी दिसते, टोपीला कलर येईल. जास्त करून तर रेड कलरच असते ह्याला, कारण कोळी बाप्पा आहे ना, त्याच्यामुळे. मस्त आहे ना हा? आपण आपला नवीन मॉडेलचा गणपती आला आहे बैलगाडीवर. हा. त्याचा पण बाकी सगळा झालेला आहे. सोना आपल्या आखणी डोल्यांची हा. हे आणि ते नाम ते म्हणजे सर्व एकत्र झालं की त्याच्यानंतर आपण गणपती पूर्ण रेडी होणार. मग ते तुमचे वडील करतात का? हा, ते माझे वडील करतात. ते जे आखणीचं वगैरे काम आहे ना, ते त्यांचे वडील करतात. तुमची पिढ्यानपिढ्यांची परंपरा आहे काय गणपतीची? कधीपासून सुरू केलं ते तुम्ही? जवळजवळ माझा जन्म आहे 95चा. हा. त्याच्या आधीपासून आहे, पण आता एवढं तर मला माहित नाही. आता 95 पासून माझे माहिती तर मी एवढं बघतो. त्याच्यानंतर पप्पांचे वडील करायचे. हा. त्याच्यानंतर वडील असे हे झाले, त्यानंतर मग वडिलांनी हे केलं. तर हे जे काम करतात ते त्यांच्या आजोबांपासून चाललेलं आहे. आजोबांनंतर आजोबांचा वारसा त्यांच्या पप्पांनी घेतला. आता पप्पांचा वारसा आता पुढे हे भाऊ करतात. तर असा पिढ्यानपिढ्यांचा त्यांचा गणपतीचा कारखाना आहे. तर तुम्हाला व्हिडिओ कशी वाटली? व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.